नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 12 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही GSचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतो आहे. तर बघा, डेली लेक्चर्समध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. तर ते नोट डाऊन करून घेत चला, कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. अलीकडे इस्रोने किती उपग्रहांसह PSLV C49 उपग्रह प्रक्षेपित केला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. यावर्षी हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला गेला आहे असं तुम्हाला विचारलं. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हॉर्नबिल फेस्टिवल जो आहे किंवा हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो महत्त्वाचा आहे. याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल असं देखील म्हटलं जातं आणि हा जो फेस्टिवल आहे तो नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 नागालँड. बघा, हा जो फेस्टिवल आहे तो यावर्षी व्हर्च्युअली साजरा करण्यात आलेला आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे कोविड-19 या महामारीमुळे हा जो फेस्टिवल आहे तो व्हर्च्युअली साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, कारण हा जो फेस्टिवल आहे तो त्रिपुरामध्ये देखील साजरा केला गेलेला आहे. तर हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो नागालँडमध्ये लक्षात ठेवा साजरा करण्यात आलेला आहे. 1 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान हा नागा जातीचे जे लोक आहेत त्यांच्याद्वारे हा फेस्टिवल जो आहे तो साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर इथे फेस्टिवलशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, मणिपूरमध्ये शंघाई फेस्टिवल, त्याचबरोबर शिरुई लिली हा फेस्टिवल साजरा करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मेघालयामध्ये मेघालयाची जी राजधानी आहे शिलाँग, या शिलाँगमध्ये चेरी ब्लॉसम, ज्यालाच फुलो का त्योहार असं म्हणतात, हा साजरा करण्यात येतो. आणि त्रिपुराबद्दल जर बघायचं झालं तर त्रिपुरामध्ये लाई हरोबा फेस्टिवल जो आहे तो साजरा करण्यात येतो. तर बघा, हा जो प्रश्न होता तो ईशान्येकडील राज्यातील महत्त्वाच्या उत्सवाबद्दल होता आणि बरेच वेळेला परीक्षेला तुम्हाला ईशान्येकडील राज्यातील उत्सव विचारले जातात. तर हे इम्पॉर्टंट आहे. अजून कोणते महत्त्वाचे फेस्टिवल जे आहेत ते ईशान्येकडील राज्यामध्ये साजरे केले जातात ते पाहूयात आता. बघा, लोसार जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात येतो. सागादाव सिक्कीम, तर अंबुबाची मेला हा आसाममध्ये साजरा करण्यात येतो. ड्री फेस्टिवल जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये आणि मोत्सुमोंग हा नागालँडमध्ये साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर बघा, एन्थुरियम हा मिझोरममध्ये, तर लुई एनकाईनी हा मणिपूरमध्ये साजरा करण्यात येतो. बिहू हा महत्त्वाचा उत्सव आहे, पिकांशी रिलेटेड आहे. हा महत्त्वाचा आहे, ज्याला स्टार मार्क करून ठेवा. हा आसाममध्ये साजरा करण्यात येतो. आणि हॉर्नबिल फेस्टिवल आत्ताच आपण बघितलं, कोहिमा नागालँडमध्ये साजरा करण्यात येतो. लॉसोंग सिक्कीममध्ये, तर नोंगक्रेम नृत्य महोत्सव हा मेघालयामध्ये साजरा करण्यात येतो. खारची पूजा जो आहे तो त्रिपुरामध्ये, तर चापचर कूट मिझोरममध्ये साजरा करण्यात येतो. आणि त्याच्यानंतर बघा, वांगला महोत्सव मेघालयामध्ये, तर कांग चिगंबा हा मणिपूरमध्ये साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणता भारतीय मत्सुदी संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार समितीत सामील झाला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 विदिशा मैत्रा ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार समितीत सामील झालेल्या आहेत. तर बघा, यांना प्रशासकीय आणि बजेटरी प्रश्न म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि बजेटरी क्वेश्चनच्या समितीमध्ये जे आहे ते सल्लागार म्हणून सामील करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता इथे समितीत सामील करण्याचा प्रश्न आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, TS तिरुमूर्ती जे आहेत ते भारताचे युनोमधील स्थायी प्रतिनिधी बनलेले आहेत, जे भारताला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहेत. त्याच्यानंतर बघा, विशाल V शर्मा जे आहेत ते नुकतेच युनेस्कोमध्ये भारताचे नवीन राजदूत बनलेले आहेत. आणि चौथा ऑप्शन जर डिस्कस करायचा झाला तर आपले केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांना WHO कार्यकारी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या क्वेश्चनची एवढे पॉईंट रिलेटेड आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोणत्या तारखेपासून चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2. 1 जानेवारी 2021 पासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काय केलेलं आहे, चारचाकी वाहने किंवा ज्या 4 व्हीलर्स आहेत त्यांना फास्टॅग अनिवार्य केलेला आहे. आता इथे फास्टॅग म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा फास्टॅगचा वापर करून तुम्ही काय करताय, तुमच्या गाडीला VIP सारखी ट्रीटमेंट देताय. याचाच अर्थ काय आहे बघा, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तेव्हा बरेच वेळेला तुम्हाला टोल प्लाझा लागतोय आणि टोल प्लाझा लागल्यानंतर तुम्हाला बरेच वेळेला तिकडे थांबून तुम्हाला तुमच्या गाडीच्या साठी रिसीट काढावी लागते आणि रिसीट काढल्यानंतर मग तुम्ही पुढे जाऊ शकता. पण आता तसं नाही आहे. जर फास्टॅग टेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही केला तर काय होणार आहे, तुमची गाडी जेव्हा टोल प्लाझावरून पास होते तेव्हा जो काही रिसीट असेल, जो काही पैसे असतील ते तुमच्या अकाउंटमधून काय होणार आहे, डिडक्ट होणार आहे. तुम्हाला तिकडे थांबण्याची गरज नाही आहे. ते पैसे तुम्ही जे अकाउंट त्या फास्टॅगला लिंक करताय त्याच्यातून ते डिडक्ट होणार आहेत. तर हे जे फास्टॅग आहे ते 1 जानेवारी 2021 पासून काय केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे 4 व्हीलर गाड्यांसाठी. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. भारतातील सर्वात लांब सिंगल लेन मोटेबल पूल डोबरा चांटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 उत्तराखंड. बघा उत्तराखंडमध्ये टेहरी गढवाल जे आहे या जिल्ह्यात या पुलाचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे उद्घाटन उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी केलेलं आहे. तर बघा हा भारतातील सर्वात लांब सिंगल लेन मोटरेबल सस्पेन्शन ब्रिज आहे, ज्यालाच आपण झुलता पूल असं देखील म्हणू शकतो आणि याची लांबी जी आहे ती 725 मीटर इतकी आहे आणि याचा एकूण खर्च 2.95 करोड इतका आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा हा जो पूल आहे तो टेहरी या झीलवरती बांधण्यात आलेला आहे आणि टेहरी ते प्रतापनगर जाण्यासाठी बघा 5 तास इतका टाईम लागत होता, 5 तास इतका वेळ लागत होता आणि आता या पुलामुळे काय झालेला आहे, हा जो टाईम आहे तो 1.5 तासांवरती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता प्रतापनगर टेहरी किंवा टेहरी ते प्रतापनगर हे अंतर कमी होऊन 1.5 तासांचं इतकं झालेलं आहे. आता इथे भारतातील सर्वात लांबचा क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा जम्मू काश्मीरमध्ये आशियामधील सर्वात लांब रस्ता बोगदा जोजिला जो आहे तो तयार करण्यात येत आहे किंवा त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर बघा अलीकडेच गुजरातमधील जगातील सर्वात लांब मंदिर रोपवेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, जे की श्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये हा क्वेश्चन देखील आपण कव्हर केलेला आहे. बघा हिमाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे अटल टनल. तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपले नेक्स्ट क्वेश्चन आहे पक्का टायगर रिझर्व म्हणजेच PTR कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये पक्का टायगर रिझर्व जे आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता हे चर्चेमध्ये काय आलेलं आहे बघा, ग्रीन सैनिक जे आहेत या ग्रीन सैनिकांना COVID-19 विरुद्ध विमा कव्हर देणारं पूर्वोत्तर क्षेत्रातील पहिलं रिझर्व हे आहे. त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तर याला स्टार मार्क करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे आसामच्या कोणत्या उत्पादनास GI टॅग मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा GI टॅग म्हणजेच काय, जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग असं म्हणतात. आणि अलीकडेच आसाममधील तेजपूर लिची जी आहे त्याला GI टॅग जो आहे तो मिळालेला आहे. बघा हा GI टॅग काय करतोय, त्या उत्पादनाला किंवा त्या पदार्थाला इंटरनॅशनल लेवलवरती ओळख मिळते जेव्हा हा GI टॅग लागतोय आणि त्या पदार्थाची जी आहे ती व्हॅल्यू वाढते GI टॅगमुळे. तर आता GI टॅगबद्दल थोडक्यात डिटेल इन्फॉर्मेशन पाहूया आणि त्याच्यानंतर अदर ऑप्शन काय आहेत ते डिस्कस करूया. तर बघा GI टॅग म्हणजे आत्ताच मी सांगितलं जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग, ज्याला मराठीमध्ये आपण भौगोलिक सूचकांक मानांकन असं म्हणतो. ह्या कशासाठी दिला जातो बघा, एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान, फॉर एक्झाम्पल एखादं स्थान, गाव, शहर, प्रदेश किंवा देश यांच्याशी संबंधित उत्पादनं जे आहेत त्यांच्यासाठी वापरलं जातं. तर याची सुरुवात बघा 2001ला झाली आहे आणि आत्तापर्यंत सुमारे 200 भारतीय उत्पादनांना हे मानांकन मिळालेलं आहे.
बघा, भारतातील दार्जिलिंगचा चहा जो आहे याला पहिल्यांदा GI टॅग मिळालेला होता 2004ला. तर आता इथे महाराष्ट्रातील कोणती पदार्थ किंवा कोणत्या वस्तू आहेत ज्यांना GI टॅग मिळालेला आहे? परीक्षेला बरेच वेळेला हे तुम्हाला विचारतात, तर ती कोणती आहेत ते पाहूयात. बघा, सोलापुरी चादर व टॉवेलला GI टॅग मिळालेला आहे. त्याच्यानंतर नागपूरचे संत्री फेमस आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. भिवापुरी मिरची, त्याच्यानंतर पुणेरी पगड्या आहेत, कोकणचा हापूस आंबा आहे. त्याच्यानंतर बघा, पैठणी साडी आहे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, वारली चित्रकला, कोल्हापुरी गूळ, सांगलीची हळद, त्याच्यानंतर लासलगावचा कांदा खूप प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो, बीडचे सीताफळ आणि डहाणूचा चिक्कू. तर हे महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या पदार्थांच्या याद्या आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर इकडे बघा, अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर तेलिया रुमाल हा तेलंगणाचा आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे. त्याच्यानंतर कडलाई मिठाई तमिळनाडूची आहे जिला GI टॅग मिळालेला आहे. आणि काळा भात ज्याला ब्लॅक राईस किंवा काले चावल असं म्हणतो, हा मणिपूरचा आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ट्रान्सजेंडरवरती रसाथी ही कादंबरी कोणी लिहिली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 सशिंद्रन कल्लिकेनल यांनी अलीकडेच ट्रान्सजेंडरवरती रसाथी ही कादंबरी लिहिलेली आहे. बघा, या कादंबरीमध्ये रसाती हे पात्र आहे जे ट्रान्सजेंडर आहे आणि याच्यावरती आधारित ही कादंबरी आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला कादंबरीचं नाव आणि त्याचे लेखक लक्षात ठेवायचे आहेत, कारण बरेच वेळेला बुक अँड ऑथरवरती क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, ट्रान्सजेंडरना समाजामध्ये स्थान देण्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे ते खूप जागरूक आहे. आणि अलीकडेच सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, ट्रान्सजेंडरना थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर प्रत्येक राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत असतं. याचंच एक करंट अपडेट जर बघायचं झालं तर आपण तो क्वेश्चन देखील कव्हर केलेला आहे. आसाम राज्य सरकारने काय केलेलं आहे, लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये ट्रान्सजेंडरला सामील केलेलं आहे आणि असं करणारं आसाम हे भारतातील पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. नुकतीच अमेरिकन निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मतांचा विक्रम कोणी मोडला असं तुम्हाला विचारलेलं होतं. तर आता नुकतीच अमेरिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यांनी याच्यामध्ये जो बिडन यांनी सर्वाधिक मतांचा विक्रम मोडलेला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं जो बिडन, आणि हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून देखील आलेले आहेत आणि कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून निवडलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.